Your destination is on the left. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्हिडिओज. तर आपल्या पिकनिक ब्लॉगच्या भाग 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर पिकनिक ब्लॉगच्या भाग 1 मध्ये आपण बघितलं आपली पिकनिक कशी ठरली आणि आपण इथपर्यंत कसं पोचलो. तर ह्या पार्टमध्ये आपण हे बघणार आहे की आपण इथे काय मजा केली. तर बघत राहा आपला पिकनिक ब्लॉगचा भाग 2. आता तर आम्ही एंटर करतोय हॉटेलमध्ये, आम्ही पोचलोय. सगळ्यांचे आधार कार्ड आम्ही इथे सबमिट करतोय. तर आधार कार्ड सबमिट केल्यानंतर आपल्याला वरती एंट्री मिळेल. मग हा रिसॉर्ट आणि हा हॉटेल आपल्याला कितीला पडला. आपण 8 जण आहेत, 2 लहान मुलं आहेत 1-1 वर्षाची. तर हे सगळं आपल्याला किती बजेटमध्ये पडलं हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघत राहा आपला पिकनिक ब्लॉग भाग 2. तर फायनली आपली सगळी प्रोसिजर कंप्लीट झालेली आहे आणि आपल्याला वरती आता रूममध्ये जायचं आहे. तर आपली माणसं आणि लहान मुलं बघून हे जे कमल फार्म रिसॉर्ट आहे त्यांनी आपल्याला मोठा रूम दिला आहे. तर बघूया, ते बोलतात आहे की तुम्ही जो रूम बुक केला आहे तो आधी बघून घ्या. तो जर नाही आवडला तर मी दुसरा रूम तुम्हाला मी देतो आहे. तर दोघांमध्ये बघायचं आपल्याला कुठला आवडतो आहे. चला तर मग वरती 2nd फ्लोअरला आपला रूम आहे. तर आपण आता 1st फ्लोअरला आलो आहे आणि समोर दिसतंय तुम्हाला डिस्को लाईट लागलेली. तर इथे आतमध्ये आपल्याला 2 फॅसिलिटी आहेत. तर हे कुठे चाललेत घेऊन. तर तिथे आपल्याला अशी फॅसिलिटी आहे की आपल्याला रात्री DJ नाईटसुद्धा आहे. तर हा रूम दिला आपल्याला नवीन. आणि पहिला आपण जो बुक केलेला तो रूम बघून घेऊया. तर आपल्या बुकिंगमध्ये आपण हा रूम बुक केलेला जिथे खाली 4 बेड आहेत आणि वरती एक मोठा बेड आहे. तर हा रूम नको आहे आपल्याला, तर त्यांनी हा आपल्याला दुसरा रूम दिला आहे. तर इथे खाली 4 एका साईडला आहेत आणि दुसऱ्या साईडला सुद्धा 4 बेड आहेत आणि हा एक मोठा बेड. तर बघूया आपण वॉशरूम वगैरे कसं आहे. अरे वा, इथे बाथ टबसुद्धा आहे. तर नक्कीच मजा येणार आहे. आले नाही का झोपायची ताय. गेला हा. आम्ही पोचलो आहोत कमल. आमचा व्ह्यू आहे, तुम्हाला आम्ही सकाळी दाखवू. आता पूर्ण ओपन व्ह्यू आहे. सकाळी आम्ही तुम्हाला माउंटेन दाखवू. ओके. दादाने बिस्लेरी पण दिलेले आहेत. काय बोलतेस. ओके, बघूया, चेक करूया. हा हा हा, लपवत आहेत. त्याचा ब्रँड मोठा बाई. हे फॅन लाव ना. गुवाहाटीला येऊन काय करतात. पब्लिक गुवाहाटीला येऊन काय करतात.
हा शशांकनी आणलेला आहे. तो मगाशी बघितला, तो दिनेशचा होता. या आकाश आपल्या थंड्याच्या ऑर्डर दे. हा बघा अजून एक. हा एक असा तो कुठला व्हिडिओ. तर हॉटेलमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता आपलं चेक इन होतं. तर आपण 8 वाजता पोहोचलो आहे. तरी पण त्यांना रिक्वेस्ट करून त्यांनी आपल्यासाठी चहा दिलेली आहे. कारण की आपला चहाचा वगैरे टायमिंग सगळा निघून गेला. आपण 3 तास लेट आहोत. आणि आरतीची इथे चहा पार्टी चालू आहे. भाई अपना 9:30 बजे डिनर है. आरती तू चपाती लेगी. अरे ही विचारते ते मुलीसाठी बोलू. काकडी आणि टमाटी घे. दिनेश जीरा राईस घे. आकाश दाल आणि पनीरची भाजी. लोणचं घे. नाव विसर. नाव विसरला. बायकोचं नाव विसरला. काय रे वापस. स्टार्टर घेऊन ये. किती जण सांगणार तू? त्याला काकडी सांगणार ऑलरेडी. पाण्याच्या बॉटल घेऊन ये. चला प्लॅन ओके. तू अरे प्लॅन तर मी बनवला ना. तू बायकोचं नाव विसरला. तर रूममध्ये एंटर करून आम्ही थोडा एन्जॉय करून आम्ही आता निघालोय लाईव्ह म्युझिकसाठी. तर इथे लाईव्ह म्युझिक आहे 9:30 पर्यंत. आणि 10 वाजता इथे DJ नाईट असेल. तर हे बघा लाईव्ह म्युझिक.
तर फायनली पार्टीला सुरुवात केली आणि थोड्या वेळाने कळालं की जेवण फक्त 11:45पर्यंतच आहे. तर आम्ही खाली आलो जेवण घ्यायला. तर बघताय एका साईडला व्हेज आहे, एका साईडला नॉनव्हेज आहे. इथे कटलेट, व्हेज क्रिस्पी, पनीरची भाजी, नूडल्स आहेत, व्हेज डाळ भात, भरपूर काय काय. आणि स्वीटमध्ये गुलाबजामसुद्धा आहेत. तर आरती वगैरे बसले तिथे जेवायला आणि आम्ही घेतोय पार्सल. आम्हाला वरती आम्ही खाणार आहे, तर आम्ही वरती पार्सल घेऊन जातोय. लेडीज सगळे इथे जेवत आहेत. बघताय तुम्ही सिटिंग अरेंजमेंटसुद्धा छान आहे. तर नॉनव्हेज सेक्शन इथे आहे, मी तुम्हाला दाखवलंच नाही. तर नॉनव्हेजमध्ये आहे चिकन सुक्का आणि चिकनची ग्रेव्हीसुद्धा आहे इथे. बोलला विकी गाणं. लय व्हिडिओ द्यायची घाण सवय. ते धूम करायला मग व्हिडिओ येते तर लुकी मलिका तेरी छैया रे भैया. त्याने मोबाईल वर गेला की मी गप. भरी भरी बरोबर आहे, बरोबर आहे. हे बस झालं यार. अरे अच्छा करायचं यार. मी तर घेतलेला ना. बॉटल बॉटल सांगताय तुम्ही घ्या बॉटल. प्रेम म्हणजे दोन जीवांना जोडणारा पूल. ते सारखं सारखं ते. हा मग तेच घेतलेलं. मग ह्याला सांग नवीन घ्यायला, मी घेतो नवीन. माझ्याकडे आहेच नाही काय. असं थोडी. मी विचारच नाही केलं कधी. तुझ्याकडे 2 होते. 2 उद्या मी नाही तू पटेली मध्ये बोलला. मी एक नाही, मी 2 घेणार, मी 2 घेणार. पिकनिकला जाणार, मी 2 घेणार. घे पाहिजे झालेच ए बोला 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 बोला. आम्ही घेतले ना तुझ्या पोरच्या बर्थडे. तुझ्या बायकोची काहीच नाही म्हणजे काहीच नाही माहिती. बोल काहीच नाही माहिती, काहीच नाही माहिती. मला तिचं नाव अजिबातच नाही माहिती. काहीच नाही माहिती, काहीच नाही माहिती. आता मी झालोय जैन, मला काहीच नाही माहिती. उद्या घेतो तिचं नाव.
तिचं नाव तो तिकडे उभा राहून मजा घेतो. आणि नाव ठेवलंय आर्या तिचं नाव. व्हिडिओ मध्ये क्लिअर नाही आलं पण त्याला घ्यायला लागणार आहे. सांसों की जरूरत है जैसे हम सफर के लिए एक बाइको चाहिए. एक बाइको चाहिए. एक और चाहिए, एक और चाहिए, एक बाइको एक चाहिए. और चाहिए, एक बाइको. एक और चाहिए. तर हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. तर रात्रीची पार्टी संपून आम्ही 4-4:30ला झोपलो. तर आता वाजलेत 10 आणि आम्ही उठलो आहे. तर आधी जाऊन नाश्ता करूया, नंतर मग पुढे काय बघूया काय करता येईल. तर आम्ही आलो आहे बाहेर. बघताय पाऊस खचाखच भरला आहे. रात्रभर पाऊस होता, अजून पण पाऊस आहे. तर जातो आम्ही आधी नाश्ता करतो. बघूया नाश्त्याला आज काय काय आहे, दाखवतो तुम्हाला. तर नाश्त्यामध्ये आपल्याला आहे मिसळ पाव आणि ह्या समोर इथे प्लेटसुद्धा ठेवले आहेत. तर मिसळ पाव आणि पोहे आहेत, शिरा आहे आणि इथे ब्रेड बटर पण आहे. ब्रेड बटर विथ जॅम आणि समोर बघता तुम्ही चहा कॉफी सगळं आहे. आणि नॉनव्हेजमध्ये आपल्याला इथे आज बुर्जी पाव आहे. तर खूप छान आहे नाश्ता. मला तर शिरा खूप आवडला. तर नाश्ता वगैरे करून आम्ही आलो वरती आणि हा अतरंगी बघा बाथटबमध्ये एकटाच मजा करतोय. तर हा समोर जो दिसतोय तो गेट, ज्या गेटने आपण आतमध्ये एंटर केलं आणि बघता आजूबाजूला किती हिरवळ आहे. रात्रभर पडलेला पाऊस आत्ता कुठे थोडा शांत झाला आहे, म्हणून किती छान वाटतं आहे. तर आम्ही रेडी होऊन आलो आहे. आता आपल्याला जायचं आहे पाण्यामध्ये मजा करायला. तर हीच ती 2 माळ्याची बिल्डिंग जिथे आपल्याला रूम मिळाला आहे. आणि ह्याच फर्स्ट फ्लोअरला आपण रात्री मज्जा केली DJ नाईट आणि लाईव्ह म्युझिकमध्ये. तर इथे खाली आपण गेलो की तिथे स्विमिंग पूल आणि स्लाईड वगैरे आहेत. तर चला जाऊया आपण. तर खूप छान आहे रिसॉर्ट आणि ह्यांचं इथे आता फोटो सेशन चालू आहे. आता हे कधी येणार आणि कधी पाण्यात मज्जा करणार काय माहीत नाही. तर बघताय तुम्ही समोर किती सुंदर अशी हिरवळ आहे. हा ग्राउंड स्पेस आहे. इथे तुम्ही क्रिकेट फुटबॉल काही खेळू शकता. हे रिसॉर्टचीच प्रॉपर्टी आहे. तर फायनली आम्ही एंटर केलं आहे पूलमध्ये. तर बघताय समोर मोठा पूल आहे आणि इथे लहान मुलांसाठी छोटा पूल आहे. आणि इथे आपल्या शार्वीचं फोटो सेशन चालू आहे. आणि लहान मुलांसाठी स्लाईडसुद्धा आहे छोटे छोटे.
तर खूप थंड आहे पाणी. मी 2 वेळा पाय आतमध्ये टाकला पूलमध्ये, तर खूप थंड वाटतं आहे. म्हणून आपण आधी रेन डान्समध्ये अंग भिजून घेऊया आणि मग पूलमध्ये एंट्री करूया, कारण की खूप खूप थंड आहे पाणी. त्यात पाऊस पण आहे, खूप गार वाटतं आहे. चला तर मग करतो आम्ही एन्जॉय. बघा तुम्ही. काय म्हणणं आहे तुमचं स्लाइड बद्दल? हे तिकडं दिनाने मस्त सूर मारला.
Tapi kami sama Teona Tapi kami sama Teona Tapi kami sama Teona
एक पाय देता देता दुसरा पाय फ्रॅक्चर. त्याला मी तरी सांगत होतो जास्त मस्ती करून आडवी काढण्यामध्ये सध्या व्हिडिओ मध्ये येईल आडवी. केवढं लागलंय त्यांना ते. अरे केवढं सुजलेलं ते हो तेव्हा सुचलेलं. तरी मी सांगत कशा कोणामुळे झालं कोणामुळे आरतीला पाय पकडायला दिला आरतीने पाय फ्रॅक्चर केला. अशावरती तुम्ही काय म्हणाल? सांगत होतो आरतीला अशी अंगाची बंकस नको तरी ऐकत नाही. दिलं शशांकला ढकलून तिने उचलून घ्यायला पाहिजे होते. मग कडेवर घेतलं पाहिजे होतं. आता तुम्ही जाताना गाडी कशी चालवाल? नाही फ्लाईट बुक केली. दुखतं शशांक? अरे मी फक्त अशी पोच द्यायला त्यांनी पाठीत बांबूला पकडायचं ना पूर्ण वजन माझ्या अंगावर टाकलं. एक तर माझा हात दुखतो. तुला कॉन्फिडन्स होता रे तुझ्यावर, तू पकडू शकतेस. तू केला आणि मला वाटलं तो पाण्यात पडेल. मला काय माहिती एवढं लागलं होता ना. आम्हाला पण नव्हतं माहिती. नॉर्मल लागलं असं वाटलं. नॉर्मलच लागले रे. पुन्हा त्याने असं पाठी हे केलेलं ना. मला वाटलं मी सोडलं तर तो पाण्यात जाईल. सोडलं. चला शिकवण्यासाठी आम्ही थंड पिये घेतले. तर बघता तुम्ही हा फोटो पडलाय मला महागात. आरतीला सांगितलेलं पकडायला तर आरतीने तिचा हात दुखतोय म्हणून मला सोडून दिलं आणि तो जो उभा राहिलो आहे तो कट्टा लागला माझ्या पायाला आणि चांगलाच फाटला आहे पाय. खूप सुजलेला. पण थँक्यू कमल फार्म रिसॉर्ट तिथले जे सहकारी आहेत त्यांनी खूप हेल्प केली. बर्फ वगैरे फटकन आणून दिला आणि शेकवायला सुरुवात केली तर सूज पूर्ण उतरली. तर आम्ही निघालो आता. बॅकपॅक झालं आहे, सगळ्यांचं चेंजिंग वगैरे करून झालं आहे. आता निघू. तसं पूर्ण एन्जॉय तर झाला आहे. असं काय मला लागलं म्हणून आम्ही निघालो असं काही नाही आहे. आपला टायमिंग झाला आहे आणि आपला विक्की पण तिथे झोपून घेतलं आहे. चला तर मग निघूया, भेटूया रस्त्यात.
तिकडे 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 तिथे तिथे चला बघा काय राहिलं नाही ना. तर रूम तर आम्ही खाली गेलाय आणि निघालो आम्ही गाडीमध्ये आता बॅगा टाकतोय. तर मगाशी मी सांगितलं त्याचप्रमाणे मी सांगतो तुम्हाला की हा रिसॉर्ट आम्हाला 8 जणांसाठी 14,000 रुपयाला पडला, म्हणजे प्रत्येकी 1,800 रुपये. त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड होतं, खाणं पिणं नाश्ता वगैरे सगळं. तर खूप छान बजेटमध्ये भेटलं आपल्याला. आणि रात्री आम्ही चिकन चिल्ली, पनीर चिल्ली, कोल्ड्रिंक्स आणि अजून काही बिस्लेरीच्याच बॉटल्स वगैरे मागवलेला. तर त्याचा पूर्ण खर्च काहीतरी 1,000-1,100 रुपये झाला. तर टोटल पकडून आपलं 15,000 रुपये आणि पेट्रोलचे काय ते 1,000-1,500 रुपये लागले असेल ते. चलो बाय बाय. तर फायनली आम्ही निघालो आहे घरच्या रस्त्याला आणि बघताय तुम्ही समोर काय सुंदर रोड दिसतोय. पाऊस सुरू झाला आहे परत बारीक बारीक. आता जाताना किती लागतोय काय लागतोय बघूया. तर तशीच 15,000मध्ये आपली ही पिकनिक पूर्ण झाली आहे आणि नॉट बॅड. तर कालपासून ते आजपर्यंतच्या सगळ्या आठवणी या माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये मी कैद करून आणि पायाला एक जखम हे सर्व घेऊन मी चाललो आहे घरी. तर मी पुन्हा एकदा आभार मानेन की हे जे कमल फार्म रिसॉर्ट आहेत त्यांनी खूप हेल्प केली मला. माझ्या पायाला लागलं आहे, ते तुम्हाला दिसत नाही एवढं पण खूप लागलं आहे, फाटला आहे चांगलाच पाय. पण त्यांनी बर्फ लावला त्यामुळे ते दबले जखम. तर थँक्यू कमल फार्म रिसॉर्ट. तर मला तर आवडला, बजेट फ्री आहे आणि चांगलंसुद्धा आहे. रूम्स चांगले आहेत, टॉयलेट वगैरे चांगले होते, पूल चांगला होता, सगळंच चांगलं होतं. तर नक्की तुम्हाला वाटलं तर विजिट करा आपलं कमल फार्म रिसॉर्ट शहापूर. तर व्हिडिओ तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या व्हिडिओला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मी दाखवतो अजून. आपण घरी पोचेस्तोवर जे काय आपल्याला सीन मिळतील. समोरच बघताय तुम्ही विकीची गाडी चालली आहे आणि खूप सुंदर असा नजारा दिसतोय. हे दाखवत दाखवत आपण पोचूया घरी. तर भेटूया लास्टचा बाय बाय करताना. ओके ओके ऑल ओके. बरं बरं वाटतंय. आता कसं वाटतंय. चला चला.
व्ह्यू एन्जॉय करायचा, पाऊस एन्जॉय करायचा. नवीन नवीन ख्वाहिशी पूर्ण करतो. रस्त्यात गाडी थांबवली. का थांबवलीस गाडी? आपण इथे फक्त निसर्गाचं सौंदर्य आणि समृद्धी महामार्ग पाहण्यासाठी आपण इथे विशेषतः थांबलेलो आहे. आपल्या दोन्ही गाड्यांनी इथे स्टॉप घेतलेला आहे आणि आपण निसर्गाचा आणि पावसाचं दोघांची सौंदर्य तर फायनली आम्ही पोचलो आहे सायनला आणि इथे आम्ही चहा वगैरे घेतली. चहा वगैरे घेऊन आम्ही आता निघालो आपापल्या घरी. आपला दिनेश आणि प्रेरणा आणि त्याची मुलगी हे सगळे राहतात सांताक्रूजला, म्हणून ते आता सायनवरून इकडूनच जाणार आहे टॅक्सीने आणि याच्या पुढे आमचा प्रवास असेल 10-15 मिनटाचा. चला तर मग भेटू परत कधी आता पिकनिक ठरते आणि कधी आम्ही जातो आहे कुठे नक्कीच तुम्हाला दाखवू. तर व्हिडिओज आणि आपली पिकनिक जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला तर मग बाय.